छान येते ए वरड की. गुड मॉर्निंग. 30 एप्रिल आणि नेमकी अक्षय तृतीया. तर मी उठले 4 वाजता आणि मला दगडूशेठला जायचं होतं. खूप छान मुहूर्तावर बड्डे आला होता. मग माझी बेस्ट फ्रेंड आणि आम्ही दोघी सकाळी 5:30 वाजता चाललो होतो दगडूशेठ बाप्पाला. तिकडे आंबा महोत्सवसुद्धा होता, अक्षय तृतीया होती आणि माझा बड्डे होता. मग आम्ही दोघींनी डिसाईड केलं होतं सकाळी जायचं. खूप मस्त वातावरण होतं, एकदम फ्रेश वाटत होतं आणि आपली आवडती व्यक्ती जर आपल्यासोबत असेल तर अजून माझ्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती. 2 किलोमीटर लाईन होती लिटरली 6 वाजता. तरी किती गर्दी होती बघा सकाळी पण त्या दिवशी. पण खूप छान वाटलं, खूप छान बाप्पाचं मुखदर्शन झालं आणि खूप भारी वाटत होतं. तो सगळा जो माहोल होता ना अक्षय तृतीया, त्यात खूप छान अशी बाप्पाची गाणी, आरती आणि सगळे बाजूनी आंबे. वाव, खरंच. आणि सकाळ इतकं छान वाटत होतं खरंच. पहिल्यांदा माझा बड्डे एवढा छान म्हणजे दिवसाची सुरुवात माझ्या बड्डेची पहिल्यांदा एवढ्या छान झाली असेल एवढ्या वर्षामध्ये. छान आम्हाला प्रसाद मिळाला, आम्ही फोटोज काढले, व्हिडिओज काढले दोघींनी. खूप छान वाटलं. आम्ही दोघी चाललो होतो सकाळी 2 किलोमीटर लाईन असून पण आम्हाला 6:30ला आम्ही लाईनीला लागलो आणि 7ला आम्ही दर्शन घेऊन बाहेरसुद्धा आलो. एवढं छान आणि फटाफट दर्शन झालं. आणि त्यानंतर तिथंच एक नाश्त्याचा स्टॉल होता, तिथे सोनाली मला घेऊन गेली आणि आम्ही दोघींनी मस्त असं गरमागरम इडली आणि वड्याचा नाश्ता केला. दरवर्षीप्रमाणे ती माझा बड्डे विसरत नाही आणि तिच्याकडून अशी छान मला स्पेशल ट्रीटमेंट मिळत असते. सोनाली आम्ही स्कूल बेस्ट फ्रेंड आहोत आणि ती दरवर्षी न चुकता माझ्या बड्डे वेळ काढून येतेच. कुछ नाही. चला फायनली आम्ही आलो. किती वाजलेत ग? किती वाजले? व्हेरी गुड. 8:30 वाजता आम्ही आलोय. मस्त असं दर्शन घेऊन आलोय दगडूशेठचं. आणि ॲज युजल नेहमीप्रमाणे माझ्या बड्डेला जी माया नेहमी सोबत असते तीच होती आज पण सोबत. 8:30ला तिने मला माझ्या घराजवळ सोडलं बघा. अशी मैत्रीण सगळ्यांना मिळो. त्यानंतर मी घरी गेले, फ्रेश झाले आणि मला जायचं होतं आळंदीला. आळंदीच्या मैत्रिणीने मला जेवायला बोलवलेलं. दर अक्षय तृतीयाला ती मला जेवायला बोलवते. नेमका बड्डे होता, अक्षय तृतीया होती, त्यामुळे ती मैत्रीणसुद्धा माझी खुश होती. आणि चला आता मी फायनली आलेली आहे त्या माझ्या मैत्रिणीच्या घरी. ही सुद्धा माझी आळंदीची सगळ्यात खास मैत्रीण आहे आणि या ठिकाणी मी 5 वर्ष राहिलेली आहे. खूप छान सोसायटी आहे आणि खूप छान माझ्या इथल्या मैत्रिणी आहेत. मला मस्त माझे लाड केलेत, खाऊ पिऊ घातलं आहे आणि अजूनही ती मैत्रीण माझे लाड पुरवते आणि मला नेहमी ती बोलवत असते. सो ही आहे अर्जुनची फ्रेंड, छोट्यापणीची मैत्रीण अर्जुनची. फ्रॉम किती वर्षापूर्वी? 6 वर्षापूर्वीची त्याची मैत्रीण आहे. पिहू है ना अर्जुन? हो. बोलली का पिहू तुझ्यासोबत? बोलली ना. काय पिहू बोलत नाही, ओळखत नाही वाटतं आम्हाला. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. मस्त आमरस चपातीचा बेत होता. खूप छान जेवण बनवलं होतं. आम्ही सगळे मिळून जेवलो आणि बघा आम्ही जे बाजूला राहत होतो आम्ही सगळे जेवायला बसलो. आणि त्यानंतर त्या फ्रेंडने सुद्धा केक आणला होता, बड्डे होता माझा म्हणून. आणि तिथे सुद्धा आम्ही केक कटिंग केलं, केक कापला, सगळ्यांनी माझं औक्षण केलं. ही सुद्धा माझी एक फ्रेंड आहे तिथलीच. तर दोघी मैत्रिणी होत्या आणि खूप छान फोटोशूट केलं, केक कापला, खूप छान वाटलं. तिथे सुद्धा बच्चा कंपनी होती सगळी. आणि नेहमी माझा बड्डे असाच साजरा होतो जेव्हा भरपूर बच्चा पार्टी, बच्चा कंपनी असते आणि मस्त असं मलासुद्धा असं लहान झाल्यासारखं वाटतं. तर खूप छान वाटलं जेव्हा एवढं आपल्या मित्रमैत्रिणींकडनं, फॅमिलीकडनं आपल्याला असं प्रेम मिळतं आणि मला माझ्या मैत्रिणींकडनं खूप नेहमीच प्रेम मिळतं. त्यानंतर माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी छान असं क्यूटचं गिफ्ट आणलं होतं. मला काय कंट्रोल नाही झालं, मी तिथेच ते गिफ्ट फोडलं आणि खूप छान असं क्यूटचं हे गिफ्ट होतं. मग ॲज युजल हे तर झालंच पाहिजे. फोटो, व्हिडिओ, रील्स खूप मस्त वाटलं, खूप गप्पा टप्पा झाल्या. सो चला फायनली सेकंड टाईम बर्थडे सेलिब्रेट करून मी निघालेली आहे माझ्या फ्रेंडकडनं. चलो बाय बाय दोघी जणी. बाय बाय सोहम, बाय प्रतिभा, बच्चा पार्टी, बाय 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 पिहू. ए तू चल, तू काय बाय करतो. सो चलो एव्हरीवन, थँक्यू सो मच. आता
फायनली आळंदीवरून आले. घरी गेल्यावर परत दीदीने चिखलीत बोलवलं तर घरी गेले, फ्रेश झाले. आता पुन्हा चिखलीत आम्ही आलेलो आहोत. खूप थकली मी. आळंदी खूप लांब आहे आमच्यापासून. आता बहिणीकडे चाललेली आहे. हे माझ्यासाठी सरप्राईज होतं, मला माहित नव्हतं. हे आतून त्यांनी शूट घेतलेलं आहे. कुणी बनवलं? छान बनवले. काय ग मम्मीकडे तुझी? किती छान आहे. कोणी काढले ड्रॉइंग? ना कुणीतरी फर्स्ट टाइम ग मला असं हाताने बनवून रेटिंग दिले. थँक्यू. खूप छान वाटतं जेव्हा कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी असं खास करतं, स्पेशल आपल्याला असं फील करवतं. आणि माझ्या बहिणीने आणि माझ्या बेस्ट फ्रेंडने खूप छान आणि या बच्चा पार्टीने माझ्यासाठी खूप छान असं हे सरप्राईज प्लॅन केलं होतं. मला यातली काहीच आयडिया नव्हती. मेरी मम्मा का बर्थडे है ना, तो हमेशा जाना पड़ता है बार बार. शाइनिंग जाना पड़ता है बार बार. अभी हम आळंदी को गए थे, वहाँ पे केक कट के आए हैं. अभी हम दूसरी जगह जा रहे हैं. दीदी देखो कपडे, तिला थंडी वाजते. काय करायचंय? कोणी केलं हे डेकोरेशन? ए उठे बाई इकडे. ए देखो बस दे की गा. डेकोरेशन केलंय तिनेच केलंय बाई, मदत सगळी. ये इकडं. आणि आमचा असा ताज आमच्या डोक्यावर चढवला आमच्या बेस्ट फ्रेंडने. आणि खूप छान भारी वाटत होतं. ॲज युज्युअल लहान मुलं माझ्या बड्डेला होती, त्यामुळं मी सुद्धा लहान मुलांसारखीच बनून जाते. खूप भारी वाटतं. लहान मुलं असल्यावर अजून छान वाटतो बड्डे. आणि त्यानंतर इथे सुद्धा माझं औक्षण केलं बहिणीने. आणि खिदी आमचं चालूच असतं. त्यानंतर माझी मैत्रीण जवळची माझी सगळ्यात. तर त्यानंतर फोटोशूट झालं, फोटोज काढले, धमाल मस्ती मज्जा ॲज युज्युअल. आम्हाला तेवढंच लागतं. खिदी करायचं, मज्जा करायची, फोटोज काढायचे, छान मेमरीज बनवायच्या. आणि बेस्ट पार्ट ऑफ बर्थडे गिफ्ट. आणि माझी मैत्रीण माझ्यासाठी नेहमीच काहीतरी खास गिफ्ट आणत असते. आणि यावेळेससुद्धा तिने खूप सुंदर असा कॉर्ड सेट माझ्यासाठी आणला होता. वाव बघा एवढा मला हा ड्रेस आवडला, इतका छान. ती दरवर्षी काहीतरी छान असं माझ्या आवडीचं गिफ्ट माझ्यासाठी आणते. यावेळेससुद्धा खूप छान असा ड्रेस तिने माझ्यासाठी आणला, कॉर्ड सेट. वाव खूप सुंदर अशी मैत्रीण मला मिळाली. वाह वाह वाह. सो जोक्स पार्ट, पण येस शी इज स्पेशल आणि ती मला स्पेशल नेहमीच फील करवते. खूप छान असं गिफ्ट मिळालं. दीदीकडनं मला आधीच गिफ्ट मिळालं होतं छान असं. बघा सगळ्यांनी मिळून बच्चा कंपनीने आणि सगळ्यांनी असं डेकोरेशन प्लॅन केलं होतं. किती छान ते सगळं क्यूट्स असं बनवलेलं आहे. वाव कोणीतरी आपल्यासाठी असं छानसं काहीतरी केलं आहे. हे ग्रीटिंग त्या मुलांनी स्वतःच्या हाताने माझ्यासाठी बनवलेले. वा 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 किती छान. आणि खूप छान असा आमच्या बहिणाबाईंनी हा सुंदर असा केक बनवलेला. तर चलो आता काप. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सोनू, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू थँक्यू. डायरेक्ट थोडा सारा. आरू चाल की रे. छोटूसा सारा. आरू छोटे का सारा. अगं
अरे बस तुझे असंच धर, इथंच धर असं 2 मिनिटं स्टँड. मी पण चालते. अगो तिथे पण मला एवढ्या जणांनी केक चाललाय आणि एवढा करू वेळा का चाललाय. stop? या सगळ्यांनी एकेकाने पुढे चला चला बच्चे ये का बबली बबली अरे व्हिडिओ मध्ये येतंय. श्रेया खातीये सई उचलून. राधा या चला थँक्यू कट कर ना केक तो. आज तू पण काय असा कुरताडतेस त्याला. अगं मी बरोबर तुकडे कापले होते ना जेम्स सोबत खा भुगा करून चारते ती केक. जेम्स सोबत चालते. 1 मिनिट थांब आता जेम्स संपले आता हो बर चालते थांबा मला दिसलं नाही त्या केक चाकू खाली ठेवावा. केक वर चाकू बघ ना. अरे ठीक आहे पोटात गेल्यावर काय तो कलर जातो निघून. तर पर्पल खा माझ्या आवडीचा कलर खा तर माझ्या ना आवडीचा खा. हम तिला व्हिडिओ मध्ये कळल ते. दर सोने कसं बघ ना. दर दीदी दिसते का मी? हो. व्हिडिओ झाला फुगा फुटला. खूप छान असं हे सरप्राईज होतं बघा. किती छान असं हे डेकोरेशन केलं होतं माझ्यासाठी स्पेशल. वाव थँक्यू दीदी. माझी मोठ्या बहिणीने छान असं डेकोरेशन बच्चा कंपनीने. त्यानंतर दीदीने हा छानसा केक बनवलेला. सो बघा अशी बहीण आणि अशी मैत्रीण मिळायला नशीब लागतं. वा सो हाऊ लकी आय ॲम. तर त्यानंतर आम्ही सगळेजण मस्त असं डिनरला गेलो, जेवायला गेलो. सब बच्चा कंपनी, दीदी, सोनाली मस्त असं छान आम्ही गायत्री, कारण त्याची अक्षय तृतीया होती त्यामुळे आम्ही व्हेज खायला गेलो होतो आणि मस्त जेवलो आणि खरंच खूप सुंदर असा हा माझा दिवस गेला. वाव माझ्या फेवरेट लोकांसोबत. थँक्यू.